मोठी बातमी सध्या समोर येते। भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाना पटोले पराभूत झालेत। काँग्रेसला अवघ्या 4 जागा आल्यात तर महायुतीला 11 जागा आल्याची माहिती आहे। भंडाऱ्याच्या सहकार क्षेत्रात काँग्रेसला नाकारल्याचं चित्र सध्या दिसून येतंय। बँकेवर जे आहे भाजप आणि राष्ट्रवादीचा जो आहे दणदणीत विजय झालेला आहे आणि नाना पटोले काँग्रेसचा जो आहे दारुण जो आहे पराभव झालेला आहे। या संदर्भात आपल्यासोबत आहे भाजप नेते परिणय फुके साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीचा विजय हा प्राप्त झालेला आहे? 21 जागा महायुती म्हणून आम्ही लढलो होतो, त्याचा 15चा निकाल आलेला आहे आणि 6चा निकाल उद्या येणाऱ्या कोर्टाने ते थांबून ठेवलेला आहे। 15 पैकी 11 जागा ही महायुती आम्ही निवडून आलेलो आहे आणि निश्चितच एक मोठं यश या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये महायुतीला मिळालं, भारतीय जनता पार्टीला मिळालं। कारण यावेळेस प्रथमच आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून यावेळेस सहकार क्षेत्रात इतक्या ताकदीने आम्ही उतरलो होतो। एक मोठं यश या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे। भंडारा जिल्ह्यातल्या जनतेने, शेतकऱ्यांनी जो आहे कल जो आहे महायुतीला दिलेला आहे, कसं बघतो? निश्चितच ज्या प्रकारे मागील अनेक वर्षापासून महायुती राज्यात काम करत आहे, ज्या प्रकारे माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मागच्या 7 महिन्यापासून महायुतीचं सरकार कार्यरत आहे, शेतकऱ्यांसाठी काम करत आहे। शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई देण्याचं असणार, शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या संदर्भात असणार किंवा शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्याच्या संदर्भात असणार, मोठे मोठे उद्योगधंदे असणार, एक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे असणार, रस्त्यांचं नेटवर्क जाळा तयार करण्यात असणार। हे सगळे कामं बघून आमच्या जिल्ह्यातील सगळेच नागरिक, म्हणजे शेतकरी असतील, सगळे शेतमजूर असतील किंवा सगळेच असतील, सगळेच फार खुश आहे आणि म्हणून त्याच या निवडणुकीत त्याचं एक फलस्वरूप आम्हाला मिळालेलं आहे। खूप खूप धन्यवाद। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।